देऊन टाकतो एकदाची. तर सुनील, महेश आणि मी निघालो निरेला मासे आणण्यासाठी. निरेला नदी असल्यामुळे तिथे स्वच्छ मासे भेटतात. इकडं मार्केटमध्ये आल्यानंतर जरा मार्केटमध्ये फिरलो आणि एका ठिकाणी आम्ही 8 किलो चिलपी माशांची ऑर्डर दिली. महेशला म्हटलं तो इथं मासे कटिंग करोस तर थांब आणि सुनील आणि मी जरा मार्केट फिरून येतो. थोडा वेळ मार्केट फिरून आलो, पण अजून आपले मासे काय कट करून झाले नव्हते. त्यामुळे जरा टाइमपास करावा म्हणून मी गेलो. तिथं खेकड्याची पाटी होती. त्यातला एक खेकडा उचलला आणि सुनीलला दाखवत होतो कसा आहे. शेवटी बराच वेळ झाले त्या मावशी मासे कट करत होत्या. बराच वेळ गेला ते मासे कट करण्यात आणि शेवटी मासे कट करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पार्टीच्या स्पॉटला. इकडं आबीजी विशालची चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करत होते. आणि आबीला म्हणलं, आबी व्हिडिओमध्ये यायचं आहे का? तर आबी म्हणला नको. इकडं सुनीलजण कुंभार साहेबाचं चाललेलं मासे धुवायचे. कुंभार साहेबांना म्हटलं, कुंभार साहेब व्यवस्थित मासे धुवा. कुंभार साहेब म्हणले ओके. इकडं मी मच्छी फ्रायचा मसाला बनवत होतो. मसाल्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, माया मसाला, हळद, मिरची पावडर, लिंबू इत्यादी मसाल्यांचं मिश्रण केलं आणि ते मिक्स करोस तर इकडं चूल पेटवायचं काम चालू होतं आपलं. तर इकडं आपल्या चुलीला मस्तपैकी जायला लागलेला होता. तर आता इथून पुढच्या व्हिडिओला खरी मजा येणार आहे मित्रांनो, तर पूर्ण व्हिडिओ पहा. काय असेल तेवढं पाठव. चालतं. दमानं सोड नुसतं वर ठेव नुसतं. चार सोडा. त्या साईडने सोडा. अरे सोड बरं का, कडक हे कर. इथं बघा आपल्या इथं भरपूर प्रमाणात कडक मच्छी खायलाच कोण नाही. ज्याला खायचे त्याने मुसकं बांधलेलं आहे बरं का. ज्याला खायचं त्याने मुसकं बांधलेलं आहे. तर इकडे बघा आपले सर्व मित्रमंडळी जमा झालेले आहेत आणि जेवणही आपलं तयार झालंय. आपण मच्छी करी आणि मच्छी फ्राय बनवलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.